तुमच्या विचारांचे सामर्थ्य, विचारांमध्ये काय शक्ती असते आणि विचार काय करू शकतात हे आपण पाहणार आहोत. पोहायला येणारा माणूस आणि पोहायला न येणारा माणूस यांचं कधी निरीक्षण केले? त्या दोघांमध्ये काय फरक असतो? तुम्हाला असे आढळून येईल की त्यांच्यात फारसा फरक नसतोच. पण पोहायला येणाऱ्या माणसाला वाटतं की आपण पोहू शकतो आणि पोहायला न येणाऱ्या माणसाला वाटतं आपण पोहू शकत नाही. हा दोघांच्या विचारातील फरकामुळे एकाला पोहता येतं तर दुसऱ्याला त्याच्या विचारामुळे पोहता येत नाही. पोहता येत नाही या विचारापासून पोहता येतं या विचारापर्यंत कसं येता येतं? हा विचारात फरक कशाने पडतो? याचं साधं उत्तर आहे, न भिता पाण्यात प्रत्यक्ष उडी टाकून सरळ पोहायला लागलं की आपोआप पोहता येतं. त्यासाठी गरज असते सरावाची, अभ्यासाची, चिकाटीनं काम करण्याची व पोहायला यायला हवं या इच्छेची. संगीत येणारा तो गाणारा माणूस व संगीत न येणारा माणूस यात काय फरक असतो? एकानं संगीताचा सराव म्हणजेच रियाज केलेला असतो तर दुसऱ्यानं तो केलेला नसतो. सायकल चालवण्याचंही तसंच आहे. एवढ्या उदाहरणावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, जो जी गोष्ट चिकाटीनं व सातत्यानं करतो ती गोष्ट त्याला साध्य होते. जी गोष्ट एका माणसाला करता येते ती गोष्ट कोणत्याही माणसाला करता येऊ शकते. त्यासाठी प्रथम विचारामध्ये सकारात्मक बदल घडवून आणावा लागतो. त्या विचारांबरोबर हवी असते जबरदस्त इच्छाशक्ती. कोणतीही गोष्ट प्रथम विचारामध्ये येते व नंतर तिच्यावर प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरते. हे विचार नेमके काय आहेत हे समजून घ्या. विचार ही एक मेंदूच्या साह्याने अंतर्मनात चालणारी प्रक्रिया आहे. जन्मल्यापासून मनावर जे संस्कार होतात, जे अनुभव येतात, त्या सर्वांचे संघटन होऊन मनात अनेक प्रक्रिया घडून येतात. या प्रक्रियांची निर्मिती म्हणजे त्या त्या व्यक्तीचे विशिष्ट विचार होत. या विचार प्रक्रियेमध्ये बुद्धी, भावना, स्मृती, कल्पना, इच्छा, अहमची घडण, स्वभाव, सवयी इत्यादी अनेक गोष्टी सहभागी असतात. मानवी जीवनाच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टीचे मूळ त्याच्या विचारामध्येच असते. माणसाचे जीवन, त्याचा दृष्टिकोन, भीती, चिंता, क्रोध, आशा निराशा, न्यूनगंड किंवा आत्मविश्वास, अहमगंड, श्रद्धा इत्यादी अनेक गोष्टींचा साचा विचारावरूनच ठरतो. क्रोध म्हणजे विशिष्ट विचारांची निर्मिती असलेल्या भावनेच्या अभिव्यक्तीची पद्धती आहे. भावनांचे मूळ विचारात असते. विचार बदलला की ती भावनाही बदलते. माणूस कसा आहे हे त्याच्या विचारावरून ठरते. जसा विचार असतो तसाच माणूस बनतो. वी डू व्हॉट वी थिंक, वी गेट व्हॉट वी डू. म्हणजे आपण ज्याचा विचार करतो तेच करीत असतो आणि जे करीत असतो त्याचेच फळ मिळत असते. म्हणून जसा विचार असतो तसे फळ मिळत असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात प्रथमतः स्वातंत्र्याचा विचार निर्माण झाला. स्वातंत्र्याच्या विचारातूनच स्वातंत्र्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रत्यक्ष कृती घडून आल्या. त्याचाच ध्यास घेतला गेला आणि त्या कृतीतून प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळवता आले. कोणतीही गोष्ट प्रथम विचारामध्ये येते, नंतर त्या विचाराप्रमाणे भावना आकार घेते व भावनेचे पाठबळ मिळाले की प्रत्यक्ष कृती घडून येते. विचाराच्या पूर्ततेसाठी भावना शक्ती पुरवतात. विचारांची शक्ती म्हणजे भावना मिश्रित विचारांची शक्ती असते. विचाराला भावना या चोदना म्हणजे चोदना या शब्दाचा अर्थ आहे प्रेरणा. तर अशा ह्या प्रेरणा पुरवतात. भावना ह्या प्रेरक असतात, प्रत्यक्ष कृती करायला भाग पडतात. म्हणजे विचार, भावना आणि नंतर कृती अशा प्रकारचा क्रम तयार होतो. आपण पूर्वी जे करीत होतो म्हणून आजची परिस्थिती निर्माण झालेली असते. आजच्या परिस्थितीचं कारण पूर्वीपासून आतापर्यंत जे करतोय ती असते. आज जे करतोय तेच जर आपण करीत राहिलो तर पूर्वीची परिस्थिती ही तशीच चालू राहील. परिस्थिती बदलण्यासाठी कृतीमध्ये बदल हवा असतो व कृतीमध्ये बदल घडण्यासाठी प्रथम विचारामध्ये बदल घडवावा लागतो. माणसाचं एक वेगळेपण आहे.
माणूस म्हणजे माणसाचे विचार. विचार जसे असतील तसाच माणूस असतो. हा माणूस कसा आहे याचा अर्थ त्याचे विचार कसे आहेत असा होतो. विचार करतो म्हणून माणसाला माणूस म्हटलं जातं. माणसातील विचार सोडले तर शिंगशेपूट नसलेला तो प्राणीच आहे. माणसं मारकी असतात, जनावरही मारकी असतात. माणसं क्रूर असतात, क्रूर श्वापदही असतात. माणसं सज्जन असतात, अनेक जनावरही सज्जन असतात. कुणाच्या अध्यात मध्यात न जाणारी, आपलं भलं, आपलं खाणं भलं व झोपणं भलं असे अनेक जनावरं वागतात. ससा, गाय, शेळी, हरिण हे शांत जीवन जगतात. माणसात व प्राण्यात फरक आहे विचारांचा. माणसाला जे जमतं ते प्राण्याला जमत नाही. त्याचं कारण माणूस हा विचारशील प्राणी आहे. जसा विचार असतो तसाच माणूस बनत जातो. माणूस हा विचारशील प्राणी आहे, पण प्रत्येक माणसाचे विचार वेगळे असतात. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना असं संस्कृतमध्ये म्हटलं जातं. मती म्हणजे विचार. या मतीप्रमाणेच कृती घडते, कृतीप्रमाणे परिस्थिती बनते आणि माणसाची मतीच जीवनाची दिशा व गती ठरवत असते. एक माणूस एका लग्नात जेवण करून आला होता. ते लग्न होऊन 10 वर्ष उलटली होती. असेच एकदा त्या माणसाची व आचार्याची भेट झाली. बोलता बोलता त्या 10 वर्षापूर्वीच्या लग्नाच्या गप्पा निघाल्या. ते जेवण किती चांगलं झालं होतं, लग्न मोठ्या थाटात झालं, अशा स्वरूपाचं बोलणं सुरू असतानाच आचार्याने मध्येच सांगितलं की त्या लग्नात सर्व चांगलं झालं होतं, जेवण तर अप्रतिम साधलं होतं, पण त्या जेवणात पाल पडली होती. असं बोलून आचार्य निघून गेला. पण आचार्य गेल्यानंतर त्या माणसाच्या मनात विचार आला, मी पाल पडलेलं जेवण खाल्लं. त्या विचाराने त्याच्या पोटात मळमळू लागलं, त्याच्या उलट्या होऊ लागल्या. 10 वर्षापूर्वी खाल्लेल्या अन्नाच्या त्याला आता उलट्या होऊ लागल्या. त्या उलट्या त्या अन्नाच्या नव्हत्या, तर त्याच्या विचारानं निर्माण केलेल्या होत्या. एका डॉक्टरच्या पत्नीची गोष्ट सांगतात. डॉक्टर सपत्नीक पिक्चर पाहायला जातो. मध्येच पत्नीचं डोकं दुखू लागतं. ती डॉक्टरला तसं सांगते. पिक्चर बघताना डॉक्टरकडे गोळी कुठली. त्यानं शर्टाचं बटन काढलं व तिला सांगितलं की ही डोक्याची गोळी घे, ती तोंडात धर पण गिळू नकोस. तिनं त्याप्रमाणे केल्यानंतर डोकं दुखायचं थांबलं. माणसाला भूतानं झपाटलं जातं, त्याच्या अंगात येतं. ते झपाटणं भूताचं नसतं, तर त्याच्या भूताविषयीच्या विचारांचं असतं. भूताच्या विचारानं झपाटलेलं असतं. मला भूतानं झपाटलंय हा विचारच भीतीचं रूप घेतो व अंगात येतो. देवरशी, लिंबू, बिबे इत्यादी बरंच काही करून गाडतो. त्या झपाटलेल्या व्यक्तीला वाटतं आता भूत बाटलीत बंद झालं. हा विचारच त्याला परत माणसात आणतो. माणसाचे विचार बदलले की माणूस बदलतो. विचार माणसाचं जीवन घडवतो व जीवन बिघडवतोही. म्हणजे जीवन घडवणारा व जीवन बिघडवणाराही विचारच असतो. जसे विचार असतात तसाच माणूस असतो. आपण आजारी आहोत या विचारानं आजारी पडलेली माणसं डॉक्टरकडे उपचारासाठी जातात. डॉक्टरने दिलेल्या पाण्याच्या इंजेक्शननी व समजूत काढणाऱ्या गोळ्या घेतल्या, ज्याला प्लासिबो मेडिसिन म्हणतात, अशा म्हणजे त्यात काहीच नसतं, तर अशा गोळ्यानं त्याचा आजार थांबतो. डॉक्टरकडे उपचारासाठी जाणाऱ्या माणसांपैकी 60 ते 70% लोकांना कसलाच आजार झालेला नसतो. त्यांचं शरीर 100% नॉर्मल असतं, पण आजाराचा विचारच आजारी पाडत असतो. वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी रोगाच्या लक्षणांचा अभ्यास करताना आपल्यालाही लक्षणं झालीत का या विचारानेच आजारी पडतात. सर्व गोष्टीचं बीज हे विचारच आहेत. वटवृक्षाचे बीज किती छोटं असतं. त्या बीमध्ये प्रचंड वडाचं झाड लपलेलं असतं. वडाच्या सर्वच बियांचा वृक्ष का होत नाही. ज्या बीला योग्य जमीन, हवामान व वेळेवर पाणी मिळतं तेच बीज रुजते व त्याचा वृक्ष होतो. विचारांचंही तसंच आहे. विचार हा बीजरूपात असतो. आपल्या मनात अनेक विचार येत असतात. त्यातील काही विचार प्रत्यक्ष मूर्त रूप धारण करतात. त्याचं कारण मनाच्या जमिनीत जो विचार रुजतो, ज्या विचाराला प्रयत्नांचं सातत्याचं पाणी घातलं जातं, योग्य हवामान उपलब्ध करून दिलं जातं, तो विचार प्रचंड रूप घेऊन बहरतो. माळरानावर प्रचंड कारखाने उभे राहतात. ते कारखाने प्रथमतः विचारामध्येच असतात, नंतर ते प्रत्यक्षात डोळ्यांना दिसतात.
त्याच्या पाठीमागे तितकेच मोठे परिश्रम व प्रयत्न असतात. प्रत्येक विचार हा प्रत्यक्षात उतरतो. अंतर्मनात टाकलेला प्रत्येक विचार प्रत्यक्षात उतरत असतो. ती अंतर्मनाची ताकद आहे. मनाच्या जमिनीत जे बी पेराल तेच उगवेल. त्याच प्रकारची त्याला फळेही येतील. जे बीज टाकतो तेच रुजतं व वाढतं. म्हणून चांगले सकारात्मक विचारच मनात टाका. कोणताही वाईट विध्वंसक विचार मनात जाऊ देऊ नका. त्यासाठी वाईट विचार कधीच करू नका. नेहमी प्रत्येक विचार सकारात्मकच ठेवा. मनात घोळणाऱ्या प्रत्येक विचारावर लक्ष ठेवा व विचारांची छाननी करूनच त्याला स्वीकारा. विचाराप्रमाणेच गोष्टी घडून येतात. टीव्हीमध्ये डिस्कव्हरी चॅनेलवर एकदा दाखवले होते, एका माणसाला बॉडी बिल्डर व्हायचे होते. बॉडी बिल्डर होण्यासाठी बराच व्यायाम करावा लागतो. बरीच वजने रोज उचलावी लागतात. त्या माणसाने प्रत्यक्षात वजनं न घेताच आपल्या हातात वजनं आहेत अशी कल्पना करून मोठ्या ताकदीनं ते तो उचलायचा. वजनं त्याच्या विचारात होती, प्रत्यक्षात नव्हती. अशा पद्धतीने रोज व्यायाम करून तो खरोखर बॉडी बिल्डर झाला होता. त्याचं शरीर इतर बॉडी बिल्डर आहेत त्याप्रमाणेच बनलं होतं. अंतर्मनात गेलेला प्रत्येक विचार प्रत्यक्षात उतरतो. आपण रोज हजारो प्रकारचे विचार करीत असतो, पण त्यातील सगळेच विचार अंतर्मनात जात नाहीत. त्याला बाह्य मनाचे कठीण कवच भेदून आत जावं लागतं. किंवा ज्या विचारांना बाह्य मनाची मनापासून संमती आहे तेवढाच विचार अंतर्मनात जातो. वृक्षाला बिया पुष्कळ येतात, पण त्यातील काही बियाच रुजतात व प्रत्यक्ष वृक्ष होतात. इतर वाऱ्यावर उडून जातात, काही खडकावर पडतात, तर काहींना योग्य वातावरण व पाणी मिळत नाही. विचारांचंही तसंच आहे. एखादाच विचार मनाच्या जमिनीत रुजतो. त्याला प्रयत्न, परिश्रम व सातत्य आणि चिकाटी जर असेल तर तो विचार प्रत्यक्षात मूर्तरूप होतो. अंतर्मनाची ताकद प्रचंड आहे. अंतर्मन अमर्याद व असीम शक्तीचा महासागर आहे. जेव्हा आपण अंतर्मनाची शक्ती जागृत करतो व ईश्वरीय विचार आपल्यात आणतो तेव्हा प्रत्येक विचार प्रत्यक्षात उतरतो. योग्य विचाराने प्रेम, पैसा, आत्मप्रतिष्ठा सर्व काही मिळवून आनंदही प्राप्त करता येतो. तुम्हाला जे हवंय त्याचा विचार करायला सुरुवात करा. त्याच्या पद्धतीचा व त्याच्या प्रकारांचा विचार दृढ होत जाईल. ते अंतर्मनात जाऊ द्या, तेथे रुजू द्या. मग पहा चमत्कार, तुमचा विचार प्रत्यक्षात उतरलेला असेल. दोन सिद्धांत आहेत. एक, विचार ही कृती आहे आणि जसे कर्म किंवा जशी कृती तसेच फळ मिळते. विचार हे कर्म आहे, म्हणजेच विचार सुद्धा एक कृती आहे. विचार हेही कर्मच आहे, कारण विचार करणे हा कर्माचाच भाग आहे. जसे आपण इतर गोष्टी करतो तसा विचारही करीत असतो. प्रत्यक्ष कर्म करताना मेंदूमधील जी केंद्रे कार्यान्वित होतात तीच केंद्रे त्या गोष्टीचा विचार करताना कार्यान्वित म्हणजे ऍक्टिव्ह होत असतात. प्रत्यक्ष कर्म करीत असताना व त्या कर्माचा कर्म करतोय असा विचार करीत असताना मेंदूमध्ये समान क्रिया घडत असतात. एखाद्या स्त्रीनं पुरुषाला मनानं वरणं आणि प्रत्यक्षात त्याचा समारंभ साजरा करणं, यामध्ये समारंभ हे बाह्यरूप आहे, तर प्रत्यक्ष मनानं वरणं हीच खरी कृती आहे. कृती प्रथम मेंदूमध्ये घडत असते आणि त्याची बाह्य अभिव्यक्ती नंतर होत असते. बाह्य कर्म हे आंतरिक कर्माचं प्रकटीकरण असतं. खरं कर्म आतमध्येच घडून येतं, त्याचंच प्रतिबिंब बाहेर पडत असतं. बाह्य कर्मे हे आंतरिक कर्माचं प्रतिबिंब असतं. हे आंतरिक कर्म घडतं वैचारिक पातळीवर. आंतरिक कर्माची फारच कमी अभिव्यक्ती बाहेर पडत असते. आतमध्ये अनेक कर्मे घडून येत असतात व ती आतल्या आतच विरून जात असतात. विचार करणे हेही कर्मच आहे. थॉट इज अन ॲक्शन. दुसरा सिद्धांत आहे, जसे कर्म असते तसेच फळ मिळते. हा निसर्गाचा एक अबाधित असा सिद्धांत आहे. जे पेरावे तेच उगवते. आंब्याच्या झाडाला निंबोळ्या कधी लागत नाहीत, भोपळा वडाला लागत नाही. जसे कर्म तसेच फळ मिळते. या दोन सिद्धांतावरून एक निष्कर्ष निघतो, विचार हे कर्म आहे. जसे कर्म तसे फळ मिळते, म्हणून जसे विचार तसेच फळ मिळते. आपलं जीवन आपलेच विचार निहित करीत असतात.
म्हणजेच आपल्या जीवनाला आपले विचारच घडवित असतात. आज आपलं जीवन कसं आहे हे तपासून पहा. आज जे जीवन आहे ते आपल्याच विचारांचे फलित आहे. याला दुसरं कोणीही जबाबदार नाही. आपणच आपल्या जीवनाचे निर्माते असतो. आपण आपलं नशीब घडवत असतो. आपणच आपल्या जीवनाचे भाग्य विधाते असतो. आपलं जीवन चांगलं की वाईट, आपली परिस्थिती चांगली की वाईट, याचं कारण आपले विचारच असतात. तुम्हास जर तुमची परिस्थिती चांगली नाही असं वाटत असेल तर प्रथम तुमचे स्वतःचे विचार तपासा. तुमच्या विचारातच काही गोंधळ असला पाहिजे. तुम्ही कुणाचा द्वेष करता का? तुम्हास दुसऱ्याचं चांगलं झालं तर मनापासून आनंद होतो का? तुमचं क्रोधावर नियंत्रण आहे का? तुमचे परस्पराशी संबंध तणावाचे आहेत की सौहार्दाचे? तुम्ही तुमच्या कामात किती झोकून देता? तुम्ही इतरांना काही मदत करता का? तुम्ही यशाचा समृद्धीचा विचार करता की अपयशाचा व गरिबीचा करता? तुम्ही जास्त ध्यान कशाकडे देता? नकारात्मक गोष्टी तुमच्या मनात रेंगाळतात की सकारात्मक गोष्टी? थोडंसं आत्मपरीक्षण करून स्वतःचेच विचार तपासा. मग तुमचे विचार कसे आहेत याचा तुम्हास साक्षात्कार होईल. तुम्हास हेही आढळून येईल की तुमच्या आत्ताच्या परिस्थितीचे कारण दुसरं कोणी नसून तुमचे स्वतःचेच विचार आहेत. ते विचार प्रथम बदला. हळूहळू तुमची परिस्थिती बदलू लागेल. तुमच्या भोवतीचं वातावरण बदलू लागेल. सकारात्मक विचाराचा व आनंदी मनोरथीचा माणूस जिथं जाईल त्याच्या सभोवतीचं वातावरणही आनंदी बनत असतं. तो जिथं जातो तिथं आनंद घेऊन जात असतो. सुगंधी फूल जिथं जाईल तिथं त्याच्या सुगंधाची उधळण करतं. विचार हे अमर असतात. विचारांच्या बाबतीत स्वामी विवेकानंदांनी फार चांगले विवेचन केले आहे. त्यांच्या मते जसे प्रकाश किरण जोपर्यंत एखाद्या गंतव्य स्थानापर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत ते हजारो वर्षे अंतराळातून प्रवास करीत असतात, त्याचप्रमाणे आपले विचार तरंग, चिंतन तरंगही जोपर्यंत त्या विचारांबरोबर सहकंपित होईल असा एखादा पदार्थ भेटत नाही तोपर्यंत तेही शेकडो वर्षे अवकाशात भ्रमण करीत असतात. स्वामीजींच्या या सिद्धांताला अलीकडच्या संशोधनाने पुष्टीच मिळाली आहे. कारण टीव्हीचे शेकडो चॅनेल्स, रेडिओची हजारो केंद्रे व अब्जावधी मोबाईल फोनचे जाळे व सैनिकांचे हजारो संदेश या सर्वांचे जाळे अवकाशात वावरत आहे. ते विचार पकडणारे साधन जिथे असेल तेवढा संदेश ते पकडून त्याच्या आवाजात किंवा प्रकाशात रूपांतरित करते. हे आज आपणास अनुभवास येते. आपल्या मेंदूमध्ये सुद्धा प्रक्षेपण केंद्र, ज्याला ब्रॉडकास्टिंग सेंटर म्हणतात, व संदेश स्वीकारणारे केंद्र, रिसिव्हिंग सेंटर, अशी 2 केंद्रे आहेत. आपल्या भोवती आपणास अनंत चांगल्या वाईट विचार तरंगांचे जाळे पसरलेले आहे. जो विचार आपल्या मनात असेल तसलेच विचार बाहेरच्या वातावरणातून आत येण्याचा प्रयत्न करतात. कारण प्रत्येक मेंदूतून निघालेले प्रत्येक चिंतन कंपन एखादा आश्रय प्राप्त होईपर्यंत असाच भ्रमण करीत असतो. त्या चिंतन तरंगाचे ग्रहण करण्यास जे चित्त उन्मुख असेल त्या चित्तात त्याचा प्रवेश होतो. जसे समसुरात लावलेले 2 विणे असावेत आणि त्यातील एकाचीच तार छेडताच दुसरी सुद्धा कंपन पाहू लागते. त्याचप्रमाणे आपले विचार ज्या प्रकारचे असतील तसलेच विचार तरंग आपणास बाहेरून येऊन मिळतील. आपले मन ज्या सुरात येईल त्याच सुरातले बाहेरचे आधीच अस्तित्वात असलेले तसल्याच प्रकारचे विचार आपल्या मनात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. याच कारणामुळे वाईट वागणारा, वाईट विचार करणारा, असत्कार्य करणारा दिवसेंदिवस अधिकाधिक बिघडत जातो, तर शुभकर्मे करणारा दिवसेंदिवस अधिकाधिक चांगला बनत जातो. वाईट विचार करणारा अधिक नुकसान करतो, कारण तो स्वतः तर बिघडतोच, मात्र तसल्याच वाईट विचारांची कंपने वातावरणात सोडित राहतो. ही कंपने त्यात तसल्याच विचारांचा आश्रय मिळेपर्यंत शेकडो वर्षे भ्रमण करीत राहतात. म्हणून मनात कधीच वाईट विचार आणू नका. स्वतःला सद्विचाराने व आदर्शाने भारून टाका. विचारामध्येच सामर्थ्य असते. प्रत्यक्षात कृती स्थूलाकडून घडून येते असे दिसत असले तरी ती कृती करण्याची शक्ती ही सूक्ष्म वस्तूमध्ये असते. स्थूलाहून अधिक सूक्ष्म असलेले
स्थूलावर सत्ता गाजवते व नियंत्रण ठेवते. सर्वाहून सूक्ष्म, सर्वांच्या पलीकडची वस्तू म्हणजे आत्मा होय. व्यवहारात प्रत्यक्ष कृती करताना प्रथम सूक्ष्म स्तरावर, वैचारिक स्तरावर केली जाते व नंतर व्यवहारामध्ये ती उमटते. प्रत्यक्षात काम घडते स्थूलाकडून, मात्र स्थूलापेक्षा सूक्ष्मात अधिक शक्ती एकवटलेली असते. एखादे वजन उचलताना बलदंड माणूस ताकद लावून ती उचलतो तेव्हा त्याच्या शरीराचे स्नायू फुगतात. मात्र त्या स्नायूंना शक्ती पुरवणारी असतात त्याच्या आतील मज्जातंतू. एखाद्या अवयवाचा मज्जातंतू जर तुटला तर तो भला मोठा अवयव सुद्धा निकामी होऊन जातो. मज्जातंतू कितीतरी सूक्ष्म असतात, पण मोठ्या असणाऱ्या स्नायूंची शक्ती ही त्या मज्जातंतूतून मिळालेली असते. सूक्ष्म मज्जातंतू त्याहूनही सूक्ष्म असणाऱ्या विचारांपासून शक्ती घेतात. खरा शक्तीचा स्रोत सूक्ष्मामध्येच असतो. सर्व सत्ता एकच आहे. विचारात जी शक्ती येते ती आत्मतत्वाकडून आलेली असते. मोठमोठी यंत्र चालवणारी शक्ती सूक्ष्म असलेल्या विजेपासून मिळत असते. यंत्रांची शक्ती म्हणजे विजेची शक्ती असते. तसेच बाह्य शक्ती ही विचाराची शक्ती असते. मोठ्या दगडापेक्षा अणूमध्ये प्रचंड शक्ती असते. खरे सामर्थ्य हे सूक्ष्मातच असते. विचार सूक्ष्म आहेत म्हणून विचारामध्येच सामर्थ्य असते. सूक्ष्म वस्तूमध्येच शक्ती साठवलेली असते. विचार ही गोष्ट सुद्धा फार सूक्ष्म आहे म्हणून विचारात प्रचंड सामर्थ्य एकवटलेले आहे. मानवाला घडवायचे किंवा बिघडवायचे कार्य त्याचे विचारच करीत असतात. म्हणून आपल्या वर्तमान परिस्थितीला आणि आपल्या अवस्थेला आपले विचारच कारणीभूत असतात. तसेच पुढे आपणास कोण व्हायचे आहे ते होण्याची अफाट शक्ती ही आपल्या विचारामध्ये साठवलेली आहे. हे विचारांचे सामर्थ्य ओळखून नेहमी जवळ सामर्थ्यशाली विचारच बाळगा. यश तुमच्याकडे धावत धावत येईल. विचार सूक्ष्म असतात, पण त्यात बॉम्बपेक्षाही अधिक सामर्थ्य एकवटलेले आहे. विचार माणसाला काय हवे ते करू शकतात, हवे ते मिळवून देऊ शकतात. तुम्हास स्वर्ग हवा की नरक ते तुमचे विचारच ठरवत असतात व नरकाचे रूपांतर स्वर्गात करण्याचेही सामर्थ्य विचारामध्येच असते. विचारामध्ये गती असते, विचारामध्येच शक्ती असते व विचारामुळेच युक्तीही सुचते. विचार हेच माणसाचे मापदंड असतात. हा माणूस कसा आहे या प्रश्नाचा अर्थ असा असतो की या माणसाचे विचार कसे आहेत. माणसाचं मनुष्यत्व माणसाच्या विचारामध्येच असते. एक तत्व नेहमी लक्षात घ्या की आपल्या पात्रतेप्रमाणेच आपणास मिळते. आपली जेवढी पात्रता असेल तेवढ्या गोष्टी आपणास मिळत असतात. घेणाराची झोळीच जर 2 किलो धान्य मावणारी असेल तर खंडीभर धान्य त्यात मावत नाही, ते बाहेर सांडते. कोणत्याही गोष्टी वस्तू आपल्याकडे येण्यासाठी अगदी उत्सुक असतात. आपण फक्त स्वतःची तयारी पूर्ण करायची असते. आनंद, सुख, शांती, प्रसन्नता इत्यादी आंतरिक बाबी व इतर बाह्य गोष्टी या कुणाचं तरी घर शोधितच असतात. त्यांना राहण्यासाठी ठिकाण हवं असतं. त्या अनेक जणांचं दार ठोठावत असतात. पण तुम्हीच जर तुमच्या घरात आधीच क्रोध, हिंसा, द्वेष, असूया, द्वेष, सूड, अहंकार इत्यादी गोष्टींनी जर घर भरून घेतलं असेल तर आनंद, शांती, समाधान यांना राहायला, आत प्रवेश करायलाही जागाच असत नाही. त्यामुळे त्या तुमच्या घरात येत नाहीत, त्या दुसरं घर शोधतात. आंतरिक व बाह्य समृद्धी, मनाची व धनाची श्रीमंती इत्यादी गोष्टी कुणाकडे तरी जाण्यासाठी तळमळत असतात. त्यांना कोणी जागाच देत नाही. जे त्यांना जागा करून देतात त्या त्यांच्या पाशीच जातात. आपण फक्त स्वतःची पूर्ण तयारी करायची असते, स्वतःची पात्रता बनवायची असते. तुम्ही त्या गोष्टीला पात्र झालात की ती गोष्ट स्वतःहून चालत तुमच्याकडे येते. तुमची पात्रता हेच तुमचं भाग्य असतं. असं म्हणतात की शिष्याची पूर्ण तयारी झाली की गुरु त्याला आपोआप भेटत असतो. ही पात्रता निर्माण करणं म्हणजे स्वतःचं भाग्य स्वतः घडवणं होय. तुमची समृद्धी, तुमची श्रीमंती, तुमची शांती व समाधान, तुमचं सुख आणि तुमचा आनंद हे सर्व तुमच्या पात्रतेवर मिळत असते. फुले मधमाशांना निमंत्रण पाठवत नाहीत, साखर मुंग्यांना निरोप धाडित नाही. ज्या गोष्टींना आपण पात्र असू
त्याच गोष्टी आपणास मिळतात. आपली जेवढी पात्रता असेल तेवढ्याच गोष्टी आपणास मिळतात. पाण्याचा महासागर पसरलेला असतो, पण त्यातून तुम्ही तेवढंच पाणी घेऊ शकता जेवढं तुमच्याजवळ भांडं असेल. तुमची पात्रता हे तुमचं माप ठरवतात. स्वतःची पात्रता जेवढी वाढवाल तितकं अधिक तुम्हास मिळत जाईल. काही जणांना पात्रता नसताना काही गोष्टी मिळतात, असं आपणास व्यवहारामध्ये दिसून येतं. अपात्र लोक अधिकार, सत्ता या ठिकाणी दिसून येतात, पण ती त्यांची अपात्रता आत्ताची असते. ते तिथून खालीही घसरू शकतात. नवे अपात्र लोक घसरतातच. मग तो त्यांचा अधिकार व त्यांची सत्ता याला काहीच अर्थ राहत नाही. ते बाह्य गोष्टीच्या अर्ध्या तयारीवर तिथपर्यंत पोहोचलेले असतात. वशिला, चापलुशी, भ्रष्टाचारासाठी पैशाचा वापर करून ते स्थान मिळवतात. पण अशा लोकांना आत्मप्रतिष्ठा व आत्मसमाधानही नसते. त्यांना त्यातून आनंद मिळत नाही. त्यांच्या त्या गोष्टीत आनंद नसेल तर त्याची किंमत शून्य ठरते. कारण कोणी कितीही आपली संख्या वाढवू, त्या सर्वांचा गुणाकार आनंदाशी केला जातो. आनंदाचा अभाव म्हणजे शून्य होय. कितीही मोठ्या संख्येने शून्याला गुणले तर बाकी शून्यच राहते. त्यामुळे अशा अपात्र लोकांना काही मिळाल्यासारखं दिसत असलं तरी त्यांची बाकीही शून्यच असते. आपले विचारच आपली पात्रता ठरवतात. आपली पात्रता आपल्या विचारावरून ठरते. विचाराप्रमाणे माणूस कष्ट घेतो, परिश्रम करतो. जिद्द, चिकाटी, प्रयत्न, सातत्य, जोशपूर्ण विचार, आत्मविश्वासपूर्ण विचार यातून अखंड साधना केली जाते. रात्रंदिन तोच एक ध्यास घेतला जातो. या प्रकारच्या गोष्टीतूनच पात्रता बनत जात असते. आपली पात्रता म्हणजे आपले ज्ञान, आपले कौशल्य, आपली क्षमता, आपला दृष्टिकोन असतो. या सर्व गोष्टी आपल्या विचारावरून ठरतात. पात्रता वाढवण्यासाठी साधना आवश्यक असते. त्यासाठी अभ्यास, सातत्याने परिश्रम घ्यावे लागतात. ही साधना करण्यासाठी विचारांचे पाठबळ असावे लागते. शेवटी प्रत्येक कृती ही विचाराद्वारेच बाहेर पडत असते. तसा विचारच नसेल तर तो काही करणारच नाही. कोणतीही गोष्ट करण्याचा आधी विचार ठरतो व मग प्रत्यक्षात कृती केली जाते. करण्याचा विचार असेल तरच केले जाते. जसा विचार असेल तसे केले जाते. कधी कधी आपण करतो विचाराप्रमाणे, पण होतं भलतंच. त्याची दुसरी कारण आहेत. माणूस विचाराप्रमाणे करायला जातो व भलतंच घडून येतं. त्याचं कारण इतर बाह्य गोष्टीमध्ये असतं. आपलं आपल्यावरच नियंत्रण नसतं तर बाह्य गोष्टीवर आपण कसं नियंत्रण ठेवू शकणार? ज्यावेळी आपलं आपल्यावरील व बाह्य गोष्टीवरील नियंत्रण सुटतं तेव्हा विचाराप्रमाणे न होता भलतंच घडून जातं. मुख्य भाग असा की आपली पात्रता आपल्या विचारावरून ठरत असते. यावरून असे म्हणता येतं की आपल्या पात्रतेप्रमाणेच आपणास मिळतं. आपली पात्रता आपले विचार ठरवतात, म्हणून आपल्याला आपल्या विचाराप्रमाणेच मिळत असतं. आपले जसे विचार असतात तशाच गोष्टी आपल्याकडे स्वतःहून येतात. जसे विचार असतील तसाच माणूस घडत जातो. विचारातून तरंग, लहरी बाहेर पडत असतात. जसे विचार असतील तशा स्वरूपाचे तरंग पसरले जातात व ते तरंग त्याच प्रकारच्या गोष्टी स्वतःकडे आकर्षित करून घेतात. विचार जसे असतील तशाच गोष्टी स्वतःकडे खेचल्या जातात. त्यामुळे ज्या माणसाचे जसे विचार असतात त्याच स्वरूपाची माणसे त्याला भेटत जातात. त्याच प्रकारचे त्याचे मित्र बनत जातात. त्याच प्रकारची संगत निर्माण होते व हळूहळू तोही तसाच बनत जातो. विचाराप्रमाणेच मनस्थिती घडत जाते व मनस्थितीप्रमाणे परिस्थिती घडत असते. माणसाचे विचारच माणसास घडवतात. विशिष्ट विचाराद्वारेच माणूस स्वतःचे विश्व निर्माण करीत असतो. सत्य विचार व असत्य विचार. विचार सत्य कधी ठरतो? तथ्यात्मक विचार म्हणजे त्या विचारातून तथ्याचा बोध होत असेल. ज्या विचारात तथ्य किंवा फॅक्ट असेल तर तो विचार सत्य असतो. दुसरा भाग सुसंवादी विचार. त्या विचाराचा इतर विचारांशी सुसंवाद असेल तर तो विचार सत्य असतो. विसंवादी व विसंगत विचार सत्य असू शकत नाही. तसेच प्रत्यक्ष कृती सफल करणारा जो विचार असतो तोही विचार सत्य असतो. विचारांचा तरंग नुसताच उमटून चालत नाही, त्यातून कृतीची सफलता झाली पाहिजे. सफल होणारा विचार हा सत्य विचार असतो. त्याचबरोबर
साक्षात प्रत्यय देणारा विचार. काही विचारांचा प्रज्ञेला साक्षात प्रत्यय येतो असा विचारही सत्य असतो. म्हणजेच तथ्यात्मक सुसंवादी व कृतीची सफलता करून देणारा किंवा प्रज्ञेला साक्षात दिसणारा विचार हा सत्य विचार असतो. सत्य विचार हाच प्रत्यक्षात उतरतो. असत्य विचार, आधारहीन, विसंगत व निष्फळ विचार हा असत्य विचार असतो. असे विचार येतात व जातात. अशा विचारांचे अनंत तरंग सदोदित निर्माण होत असतात, पण त्याला फारसा अर्थ नसतो. युक्त विचार व अयुक्त विचार. जो विचार तर्कसंगत व तर्कनिष्ठ असतो त्या विचाराला युक्त विचार असे म्हणतात. तर जो विचार तर्कदुष्ट विसंगत असतो त्या विचाराला अयुक्त इनव्हॅलिड विचार असं म्हणतात. विज्ञान तर्कनिष्ठपणे विचार करते म्हणून विज्ञानातील विचार हे युक्त म्हणजे व्हॅलिड विचार असतात. तर सामान्य माणसाच्या कल्पना, समजुती किंवा मान्यता या तर्कदुष्ट असतात. त्या केवळ गैरसमजावर आधारित असतात म्हणून त्या विचाराला अयुक्त इनव्हॅलिड विचार असे म्हणतात. युक्त विचार त्या त्या संदर्भात व त्याच्या मर्यादेत खरा असतो किंवा सत्य असतो. तर अयुक्त विचार हा कधीच खरा नसतो, तो खोटाच असतो. युक्त विचारासाठी तर्कशास्त्र वापरतात. तर्कशास्त्रीय विचार हा दुधारी तलवारीसारखा असतो. अशा प्रकारच्या विचाराने कोणत्याही विचाराचे समर्थन करता येते व त्याच वेळी तितक्याच समर्पकपणे त्याचे खंडनही करता येते. बौद्धिक खुमखुमी भागवण्यासाठी बरेच जण असे वितंडवाद करीत बसतात. उदाहरणार्थ, ईश्वर अस्तित्वात आहे असे म्हणणारे लोक व ईश्वर अस्तित्वात नाही असे म्हणणारे लोक दोघांकडेही तितकेच समर्पक समर्थने असतात. ते युगानुयुगे वाद करीत बसलेले आहेत. काही लोक वाद न घालता शांतीचा अनुभव घेऊन तृप्त होतात. योग्य विचार व अयोग्य विचार. योग्य आणि अयोग्य हे व्यक्तिसापेक्ष असतं. एखादा विचार योग्य वाटत असतो तर दुसऱ्याला तोच अयोग्य वाटत असतो. वैचारिक मतभिन्नता आढळून येते. त्याचे कारण प्रत्येकाचे संस्कार, अनुभव, कल्पना, श्रद्धा भिन्न भिन्न असतात. विचार करण्याची पद्धती वेगळी असते. शिवाय त्यात व्यक्तिगत हितसंबंध गुंतलेले असतात. भ्रष्टाचार करणारास भ्रष्टाचार वाईट आहे असे मनापासून वाटत नाही. लोक देतात म्हणून आम्ही घेतो असा त्यांचा युक्तिवाद असतो. त्यांच्या दृष्टीने पैसे घेणे हा भ्रष्टाचार नसतो. पैसे घेणे हे योग्य असते. व्यक्तीचा स्वार्थ, लोभ, हितसंबंध गुंतलेले असल्याने योग्य अयोग्याचा निवाडा नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडतो. सार्वकालिक ते असत नाहीत. प्रसंग, परिस्थिती, स्थळ, काळ यानुसार योग्य किंवा अयोग्य ठरत असते आणि ते विवेकाने ठरवावे लागते. माणसाच्या आतमध्ये असलेले 4 प्रकारचे विचार बदलावे लागतात. छोटे विचार, नकारात्मक विचार, विध्वंसक विचार व गरिबीचे विचार. छोट्या विचारामध्ये मी म्हणतो तेच खरे, तेवढेच खरे. कूपमंडूक वृत्तीतून छोटे विचार निर्माण होतात. छोटे विचार असणारा माणूस कधी मोठा होत नाही. मोठे होण्यासाठी प्रथम मोठे विचार असावे लागतात. विहिरीतला बेडूक व समुद्रातील बेडूक यांच्या समजेमध्ये फरक असतो. विहिरीतला बेडूक समुद्राची कल्पना त्याच्या संपूर्ण विहिरी एवढीच करतो. उंबरातल्या किड्याला उंबर हेच त्याचे विश्व, त्यातच त्याचे घर, त्यातच संसार, मुले, बाळे सर्व काही त्यातच असते. संकुचित विचाराच्या माणसाला अमेरिकेला कसं जायचं हा विचार पडेल. विमानात बसून हवेतून जायचे हा विचार त्याला शिवणार नाही. एक होता पोलीस. आपली रोजची ड्युटी करायची, संध्याकाळी घरी यायचं आणि जेवण करून झोपायचं. एवढंच त्याचं कर्म. त्याला त्याशिवाय काही सुचलंच नाही. रिटायर झाला, पेन्शन घेत त्यातच जीवन जगतो व कुत्र्या मांजरासारखा एक दिवशी मरून जातो. नवीन काहीतरी करावं, आपण कोणतरी बनावं, आपली परिस्थिती भ्रष्टाचार न करता सुधारावी हे त्याला सुचतच नाही. नातेवाईकांनी पैसे भरून नोकरी मिळवून दिलेली असते. उंबरातला किडा बनवून शेवटी त्यातच तो मरून जातो. माणसं विचार करताना मोठा विचार करीत नाहीत. जे लोक जेवढा विचार करतात तेवढंच त्यांचं सर्व काही राहतं. माणूस चंद्रावर गेला, मंगळावर गेला, समुद्राच्या तळाशी गेला, ते तिथे जाण्याचा प्रथम विचार करूनच गेला. विचारच नसेल तर पुढची कृती कशी काय होणार? माणसं मुलांच्या मुलीच्या बापाला विचारतात, यंदा कर्तव्य आहे काय? आणि तो उत्तर देतो, अजूनही आमचा विचार नाही. म्हणजेच विचार असल्याशिवाय
कर्तव्य कृती होऊ शकत नाही. प्रथम विचार आणि मग नंतर कृती. माणसं कोंबड्यासारखी खोराड्यात राहतात. त्यातच एकमेकांशी शेजाऱ्याशी चोच्या मारत भांडत राहतात. त्या खोराड्याचं धुराडं होतं, त्यातच ते कासावीस होत जगत असतात. पण त्या खोराड्याचा चुराडा करावा व स्वतंत्र मुक्त वातावरणामध्ये स्वच्छंदीपणे जगावं असा विचारच त्यांना येत नाही. माणसं 2,000च्या पगाराच्या नोकरीपासून 10,000च्या पगारी नोकरीपर्यंत आयुष्यभर दुसऱ्याची चाकरी करीत राहतात. त्यातच सुख मानतात. तो 3 टिकल्या पगार म्हणजे त्यांचं सर्वस्व असतं. पण बाहेर पडून काहीही करता येतं, मुक्तपणे काम करता येतं. त्यात एक चार्म असतो. लाखो रुपये हातात खेळतात. त्यात स्वातंत्र्य असतं. याचा त्यांना कधी अनुभवच येत नाही. माणसं संकुचितपणे आयुष्य काढतात, संकुचितपणे जगतात. शेवटी आक्रसत आणखी छोटी होतात व मरून जातात. माणसांच्या संकुचितपणाचं कारण त्यांचे संकुचित विचार हो. नकारात्मक विचार. माणसाचा विचारच त्याला यशाच्या शिखरावर नेऊन पोचवतो किंवा अपयशाच्या दरीत ढकलून देतो. विचारच जीवनाची दिशा ठरवतात व ध्येय निश्चित करतात. ध्येय हा सुद्धा एक विचारच असतो. सकारात्मक विचाराने यश मिळते, तर नकारात्मक विचार काहीच करू देत नाही. वयाच्या 18व्या वर्षापर्यंत आपल्या मनावर सुमारे 1.5 लाख नकारात्मक विचार पडत असतात. दैव, दुर्दैव, फुटकं नशीब, कपाळकरंटा, तुला हे जमणार नाही, ते येणार नाही, ते शक्य नाही, तू ते करू नकोस, असल्या प्रकारचे लाखो विचार मनावर येऊन आदळत असतात. मला हे जमणार नाही, माझे हे कामच नव्हे, मी हे करू शकणार नाही, मला ते येत नाही, मी गरीब, मी दुबळा, मी दीन, मी असहाय्य, हतबल इत्यादी नकारात्मक विचारांचं लाचारी आणि गुलामी हे फळ आहे. अशा नकारात्मक विचारातून न्यूनगंड निर्माण होतो. आत्मविश्वास लोपला जातो. आत्मभान व आत्मप्रतिष्ठा नष्ट होते. नकारात्मक विचार म्हणजे सर्वत्र नन्नाचा पाढा. माणूस दुसऱ्यालाच नकार देत असतो असे नव्हे, तर तो स्वतःलाही नकार देत असतो. मला हे जमणार नाही, मी या तोट्यात येईल असं म्हणतो आणि खरोखर तो तोट्यात येतो. त्याचे तोट्याचे विचार त्याच्या पुढ्यात तोटाच आणून ठेवतात. विध्वंसक विचार हे विचार फार घातक स्वरूपाचे असतात. शिव्यागाळी करणे, वाईट चिंतने, द्वेष करणे, द्वेष, सूड भावना इत्यादीची निर्मिती या विचारामधून होते. विध्वंसक विचारातून फक्त हिंसाच जन्म घेते. फक्त भंजन करायची एवढेच त्यांचे काम. अफगाणिस्तानच्या तालिबानी लोकांनी बुद्धाची सर्वात भव्य मूर्ती याच विचारातून फोडली. गल्लीतल्या मारामारीपासून ते आंतरराष्ट्रीय युद्धापर्यंत जे परिणाम दिसतात ते याच विध्वंसक विचारांमुळे. हे महाघातकी विचार आहेत. यातून दुसऱ्याचे नुकसान होतेच, पण स्वतःचेही नुकसान होते. या प्रकारच्या विचाराला मनाला स्पर्शही होऊ देऊ नका. विचाराचा चौथा प्रकार गरिबीचे विचार. गरीब हा गरीब राहतो त्याच्या गरिबीच्या विचारांमुळे. दुबळे विचार, अदूरदर्शी विचार, आत्मनिर्भर होण्याचा विचार न करणे, अशा प्रकारे विचारच न करणे किंवा गरिबीचाच विचार करणे यामुळे माणूस गरिबीत राहतो. गरिबीच्या विचारामुळे गरिबी हे फळ भोगायला मिळते. माणूस गरिबीतच सुख शोधू लागतो. आहे ही परिस्थिती बदलायची म्हटले की त्याच्या अंगावर काटा उभा राहतो. बदलाचा विचारच त्याला असह्य होतो. एखादा माणूस थंडीने कुडकुडत एका ठिकाणी उभा असतो. थोड्याच अंतरावर उभारा असतो, पण त्याला त्या जागेवरून हलूच वाटत नाही. ती जागा सोडली तर त्याला ऊब मिळणार असते, पण त्याच थंडीत तो कुडकुडत उभा राहतो. थंडीमुळे त्याला शरीराची हालचाल करावी वाटत नाही. 4 पावलं पुढे टाकण्याचं त्याच्या जीवावर येतं. गरीब माणसाचं असंच होतं. तो गरिबीतच हातपाय खोडत राहतो, पण श्रीमंतीच्या दिशेने प्रत्यक्ष 4 पावलं टाकण्याची कृती करण्यासाठी प्रथम विचार असावा लागतो. श्रीमंतीच्या विचाराशिवाय श्रीमंत होता येत नाही. या प्रकारच्या विचाराला मनामध्ये कधी थारा देऊ नका. याच्याऐवजी या वरील 4 विचारांऐवजी पुढील 4 प्रकारचे विचार नेहमी बाळगा. ते म्हणजे मोठे विचार, सकारात्मक विचार, रचनात्मक विचार व श्रीमंतीचे विचार. मोठे विचार असणं हे फार महत्त्वाचं आहे. ऑलवेज बिग थिंकिंग. नेहमी मोठे विचार करा. जसा विचार असतो तसाच माणूस घडतो. या तत्वानुसार तुम्हास मोठे व्हायचे असेल तर विचारही मोठे असावे लागतात. मोठी स्वप्न पाहावी लागतात. स्वप्न म्हणजे तरी काय? आता जवळ नसलेले पण ते प्राप्त व्हावेसे वाटते असे विचारच होय.
आकाशातून उडण्याचा विचार केल्याशिवाय विमानाचा शोध लागला नाही. क्रांतिकारकांना बलिदानापर्यंत घेऊन गेला तो स्वातंत्र्याचा विचारच. चोरांना तुरुंगात बंदिस्त करून ठेवतो तोही चोरीचा विचारच. नेहमी मोठे विचार बाळगा. नेपोलियन हिल नावाच्या लेखकाने एक पुस्तक लिहिलंय. त्याचे नावच आहे विचार करा व श्रीमंत व्हा. एकाच्या भाषेऐवजी लाखाची भाषा बोला व कोटी मिळवण्याच्या उद्देशाने कामाला लागा. घाट्याच्या विचाराऐवजी येणाऱ्या नोटांचा विचार करा. जंगलात जाताना वाघाला धरून आणण्याचा विचार करून जा. ससा भेटलच भेटल. माणसाचं यश हे माणसाच्या वा त्याच्या मेंदूच्या आकारावर नव्हे तर त्याच्या विचारांच्या आकारावर ठरतं. तुम्ही मोठ्या कामाचा विचार करून कामाला सुरुवात केली तर निसर्ग तुम्हाला योग्य संधी व मार्ग निर्माण करून देतो. मोठ्या विचारांमुळे अंगामध्ये उत्साह संचारतो, धमक निर्माण होते, स्फुरण चढतं, निर्णयाचं बळ येतं, बुद्धी तेज चालू लागते, कल्पनाशक्ती गतिमान व तल्लख बनते, अंगात चैतन्याचा संचार होतो. आपलं खाऊन पिऊन बरं आहे असं म्हणणारा फक्त खातपितच तेवढ्यावरच राहून मरून जातो. मोठे विचार आकाशाला गवसणी घालतात. सकारात्मक विचार. सकारात्मक विचाराला फारच महत्व आहे. या विचाराने समग्र दृष्टिकोनच बदलतो. दृष्टिकोन बदलला की सर्व जगच बदलते. सकारात्मक विचार म्हणजे चांगल्या गोष्टींचा विचार करायचा, जमेच्या बाजू पाहायच्या, चुका झाली तरी खचायचं नाही, स्वतःची जबाबदारी स्वीकारायची आणि समस्येचं रूपांतर संधीमध्ये करायचं. मन म्हणजे विचारांची बँक असते. त्यामध्ये जे विचार डिपॉझिट करतो तेच परत बाहेर काढता येतात. सकारात्मक विचाराने जीवनात संघर्ष होत नाहीत, भांडण होत नाहीत, ताणरहित जीवन आनंदाने जगता येतं. विधायक व रचनात्मक विचार. विध्वंसक विचाराऐवजी रचनात्मक विचार बाळगा. कोणाला तरी नुकसान पोहोचवण्याच्या विचाराऐवजी सर्वांचेच कल्याण कसे होईल याचा विचार करा. काहीतरी मोडतोड करण्यापेक्षा नवनिर्मिती कशी होईल ते बघा. रोज किमान एक गोष्ट तरी नवीन करा व रचनात्मक करा. अनेक गोष्टींचा जीर्णोद्धार करा. श्रीमंतीचे विचार. श्रीमंत माणूस ज्या प्रकारचे विचार करतो तसे विचार करणे म्हणजे श्रीमंतीचा विचार करणे. नेहमी समृद्धीचा, संपत्तीचा विचार करणे, कोट्याधीशाचा विचार करणे. श्रीमंत होण्यात अडचणींचा विचार न करता मार्गांचा विचार करणे. श्रीमंतीची स्वप्ने पाहणे, त्या स्वप्नाला दिशा देण्याचा विचार करणे. मी श्रीमंत होऊ शकणार नाही ऐवजी मी श्रीमंत कशा व कोणत्या प्रकारे होऊ शकेन, कोट्याधीश कसा होऊ शकेन असा विचार करणे. आनंदाचा व शांतीचा विचार करणे. श्रीमंतीच्या विचारातून श्रीमंतीचे मार्ग दिसू लागतात. त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करून श्रीमंतीपर्यंत पोहोचता येतं. जोपर्यंत विचारच करीत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. श्रीमंतीचा विचारच माणसाला श्रीमंत बनवतो. एक ईश्वरी नियम आहे, तो असा आहे, तुम्ही जे दुसऱ्याला द्याल ते 10 पट मोठे होऊन तुमच्याकडे परत येते. आपण जे दुसऱ्याला देतो ते परत आपल्याकडेच येते, पण येताना 10 पट मोठे होते, कारण ते 10 दिशांनी परत येत असते. जमिनीमध्ये एक दाणा पेरला तर एका दाण्याचे शेकडो दाणे होऊन आपल्याला परत मिळत असतात. म्हणूनच तुम्ही जर सुख दिलं तर तुम्ही सुखी व्हाल. तुम्ही जर दुःख दिलं तर तुम्हास दुःख सोसावे लागेल. इतरांना आनंद दिलात तर तुम्ही आनंदाने भरून जाल. दान केलेत तर तुम्ही तृप्त व्हाल. दुसऱ्याचं चांगलं केलं तर तुमचं भलं होईल. इतरांचे हित पाहिलं तर तुमचं कल्याण होईल. दुसऱ्यांना मदत केलीत तर तुम्हास मदत मिळेल. तुम्ही शिव्या दिल्यात तर तुम्हास शिव्या व मार बसेल. तुम्ही हसलात तर समोरचाही माणूस हसेल. तुम्ही नमस्कार केलात तर तुम्हासही नमस्कार मिळेल. जे तुम्हाला हवा असेल ते तुम्ही इतरांस द्या. जीवनावर विचारांचा प्रभाव फार खोल पडतो. जसे आपले विचार असतील तसेच जीवन घडते. विचाराचे बंधन अतिशय सूक्ष्म बंधन आहे. आपण जसा विचार करतो तशा प्रकारचे लोक, तसले वातावरण, तशा वस्तू, तसे काम आपल्याकडे आकर्षित होऊ लागते. तुमच्या जीवनात काही वाईट, चुकीचे घडत असेल, अपयश असेल तर तुमचे विचार ताबडतोब बदला. यानंतरचा भाग आपण दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत.